नमस्कार. दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते. इथे मी कुकरमध्ये थोडं तेल घालून त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कांदा घालून परतून घेतलेला आहे. थोडा कढीपत्ता घालूया. मला कढीपत्ता कमी परतलेला आवडतो, त्यामुळे मी कांदा परतून झाल्यावरच त्यामध्ये घालून घेते. नंतर एक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर सांबार मसाला मी इथे वापरलेला आहे. सांबार मसाल्याने खिचडीची चव खूप छान येते. आता त्यामध्ये मस्त असं एक बटाटा घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे, थोडेसे सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे पण घेतलेले आहेत. ते छान एका पाण्याने मी धुवून घेतलं आहे आणि ते यामध्ये घालून छान असं हे 2 मिनटं परतून घेणार आहे. अशा पद्धतीने जर 2 मिनटं या भाज्या परतून घेतल्या तर खूप छान होतं. आता यामध्ये परतून झाल्यावर आपण पाणी घालून घेऊयात. आपल्याला जेवढा मसाले भात बनवायचा आहे त्या अंदाजाने पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मला पाणी थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी यामध्ये परत ॲड केलेलं आहे. तर बघू शकता मस्त असं आता याला ही उकळी आलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये घालून घेणार आहे. मी इथे मस्त असा इंद्रायणी भाताचा मसाले भात केलेला आहे. इंद्रायणी तांदूळाचा भात जो आहे ना, खूप छान लागतो खायला आणि आमच्या इथे फक्त इंद्रायणी भातच म्हणजे खातात. तर बघू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे. आता एकदा हे मिक्स करून घेतलं आहे अशा पद्धतीने, म्हणजे तांदूळ बुडायला लागणार नाहीत. आणि यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तुपाने जे आहे ना, भाताची चव खूप छान लागते आणि तूप तर कोणत्याही पदार्थावर छानच लागतं. तर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याच्या मस्त अशा 2 शिट्या करून घेणार आहे. तर त्याचबरोबर मी इथे मस्त पापड पण तळून घेतलेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पापडासोबत मी इथे मुरकुल पण तळून घेतलेलं आहे. मसाले भातासोबत खायला तुम्हाला काय आवडतं कमेंट करून नक्की सांगा. मस्त असे पापड आणि मुरकुल तळून तयार आहेत आणि आपला मस्त असा सोयाबीन पुलाव भात पण छान असा शिजलेला आहे. तर बघू शकता इंद्रायणी तांदूळाचा असूनही भात अगदी सुटसुटीत झालेला आहे. तूप घातलं की भात एकदम सुटसुटीत होतो. पांढरा भात जरी करायचा असला तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही जर तूप घातलं ना, तर भात खूप मस्त असा मोकळा होतो. तर बघू शकता आपला सोयाबीन वाटाणा पुलाव तयार आहे. त्याचसोबत मुरकुल आणि पापडसुद्धा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.